आजच्या प्रयोगाचे नाव आहे पाणी शुद्धीकरण किट. या प्रयोगाचा उद्देश बहुतांश पाणी फिल्टर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थांचा वापर संपतो. पारंपरिक आणि शाश्वत पाणी शुद्धीकरण पद्धत वापरून विद्यार्थी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून स्वतःचा कार्बन फिल्टर तयार करू शकतात. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे स्वतःचे पाणी शुद्धीकरण किट बनवणे आणि पाणी शुद्धीकरण प्रक्रिया समजणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे वैशिष्ट्य. पहिला आहे स्वच्छ आणि पारदर्शक. पाणी हे स्वच्छ आणि पारदर्शक असावे, त्यात कुठलाही मड किंवा ते धुसर नसावे. दुसरा आहे चव आणि रंगमुक्त किंवा गंधमुक्त. पाण्याला कुठलीही चव नसावी आणि ते विषारी गंध विरहित असावा. तिसरा आहे जैविक दृष्ट्या सुरक्षित. पाण्यामध्ये कुठलेही जीवाणू, विषाणू किंवा परजीवी नसावेत. चौथा आहे रासायनिक दृष्ट्या सुरक्षित. पाण्यामध्ये कुठलेही हानिकारक द्रव्य, रसायन किंवा धातू नसावेत. तिसरा आहे तापमान आणि परिस्थितीनुसार योग्य. पाण्याचं तापमान हे अतिशय थंड किंवा अतिशय गरम नसावे, ते पिण्यायोग्य असावे. चौथं, पाण्याची पीएच संतुलित असावी. पाण्याचं पीएच हे 6.5 ते 8.5 यांच्या दरम्यान असावे. सुलभरित्या पाणी उपलब्ध असावे. पाणी हे रंगहीन असावे. चला मग जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. प्लास्टिक ग्लास, EVA शीट, स्टॉपर, फिल्टर पेपर, कोळसा, रेती, गोटे, कापूस, चम्मच आणि गढूळ पाणी. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर मांडून घ्यायचे. त्यानंतर या प्लास्टिक ग्लास घ्यायचे. यामध्ये खाली असलेले हे छिद्र या स्टॉपरच्या साहाय्याने बुजवून घ्यायचे. आणि या प्रकारे आपण छिद्र याचं बुजवून घेतलंय. त्यानंतर हे EVA शीटवर या प्रकारे ठेवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याजवळ हे फिल्टर पेपर आहे. याला एका कोन शेप मध्ये आपण करू. याचा असा कोन शेप करायचा. हे करण्याआधी आपण एक गोष्ट करूया. या सगळ्या प्लास्टिक ग्लासचे छिद्र आपण या स्टॉपरच्या साहाय्याने बुजवून घेऊया. सगळ्या याच्यावर आपण हे लावलेले आहे स्टॉपर. आता हे फिल्टर पेपर घेऊया, याचे कोन बनवूया. या प्रकारे आपल्याला कोन पण बनवायचे आहे. आणि इथे या निमुळत्या भागावर आपल्याला छोटासा छिद्र करायचं आणि ते इथे लावून घ्यायचं. या प्रकारे आपण लावून घेऊया. या प्रकारे आपण फिल्टर पेपर लावून घेतलेला आहे. त्यानंतर हा कापूस घ्यायचा आहे आपल्याला. याचा थोडासा कापूस आपण शेवटच्या फिल्टर मध्ये टाकून घेऊया. त्यानंतर हा ग्लास आपण इथे लावून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया रेती. त्यानंतर यावर लावूया दुसरा. यामध्ये टाकूया आपण कोळसा. त्यानंतर याच्यावर हा दुसरा ग्लास लावून घेऊ. त्यानंतर शेवटच्या याच्यात टाकायचे आपल्याला हे गोटे. हे झाली आहे आपली पाणी शुद्धीकरण किट तयार. आपण याच्यात टेस्ट करून घेऊया काम करते की नाही. पहिल्या याच्यात आपण पाणी टाकू. बघू शकता तुम्ही याच्यात जाळ गाळ इथं गोट्यांमध्ये अटकून राहिलाय. तर पुढच्या मध्ये पाणी चाललंय. तिथून हे हळूहळू शुद्ध पाणी खाली जमा होऊन राहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे शुद्ध पाणी तयार होऊन राहिलं. आता इथे काय झाले, जर तुम्ही लक्ष दिले तर हे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या आकाराचे शुद्धीकरण अशुद्ध कण काढण्यासाठी वापरले जातात. तर इथे सगळ्यात आधी सुरुवात होते वरच्या टप्प्यापासून, जिथे आपण गोटे वापरले आहे. तिथे मोठे कण, गाळणीचे मोठे कण इथे रोखले जातात. पुढे हे पाणी शुद्ध होऊन कोळशामध्ये जाते. कोळसा काय करतो की कोळसा रासायनिक युक्त पदार्थ यांचा परिणाम कमी करतो आणि हे पाणी पुढे शुद्ध होऊन
रेतीमध्ये जाते. रेती काय करते की रेती त्याच्यात असलेले सूक्ष्म जीव, सूक्ष्म पदार्थ हे काढते आणि शेवटी आपल्याला शुद्ध पाणी मिळतं. ह्यातून आपण काय शिकलो? विविध फिल्टर हे वेगवेगळ्या प्रकारच्या अशुद्धी काढण्यासाठी वापरण्यात येतात. दुसरं, आपण जर वाळू, कोळसा आणि गोटे यांचा योग्य क्रम वापरला तर प्रत्येक टप्प्याटप्प्यातून आपल्याला पाणी शुद्ध करता येते. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला आहे घरगुती पाणी शुद्धीकरणासाठी. दुसरा, शाळेमध्ये मुलांना पाणी शुद्धीकरण प्रक्रिया काय असते हे समजवण्यासाठी. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.